गेली 5 ते 6 वर्ष अनेक आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला भविष्यात सुगीचे दिवस येणार असं दिसतंय। कारण जुलै महिन्यात 31 पैकी 18 विभागांनी चक्क नफा कमावला। त्यामुळे या महिन्यात एसटी महामंडळाचा तोटा 22 कोटींवर आलाय। एप्रिल ते जुलै 2024च्या काळात गेल्या वर्षीच्या तुलनेत एसटीचा तोटा तब्बल 131 कोटींनी कमी झाला। 2 वर्ष कोरोना महामारी आणि त्यापाठोपाठ 6 महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलं होतं। एसटी बंद पडते की काय अशी अवस्था निर्माण झाली होती। मात्र राज्य शासनानं 75 वर्षांवरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात 50% सवलत या 2 योजना सुरू केल्या आणि एसटीचा आर्थिक कायापालट व्हायला सुरुवात झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।